ब्रह्मविज्ञानमानंदमिति वाजसीनः पठन्त्यथा स्वप्रकाशं सुखं ब्रह्मैव नेतर. आपला विषय चाललेला आहे सुषुप्तीमध्ये आणि याचा प्रत्यय आपल्याला येत असतो. जागा झालेला मनुष्य म्हणत असतो मी सुखाने झोपलेले होतो, काही जाणत नाही. सुखमाप्स्वाप्सन्नवे किंचित विदिशम इति सुप्ते सुखाज्ञानी परामृत्तीचं उत्थितः. एकदा मनुष्य जागा झाला म्हणजे मी सुखाने काय झालेलं होतं आणि काही जाणत नव्हतं. कुंभकर्ण आहे ना, सुखाने काय केलं त्याला ते रावणाने सांगितलं कुंभकर्णाला काय करा, राम स्वारी करून आलेला आहे. आणि त्या कुंभकर्णाने असं काही मागितलं होतं वर म्हणलं मी झोपेच्या सुखासारखं सुख नाही, म्हणलं कायमचे काय असावे. आणि त्याला उठणं म्हणजे अवघडच बघा. हाका मारून कुंभकर्ण उठत होता का, मग धक्के देऊन मग काय करा, काय काय पाणी टाकावं लागते बघा. पाणी टाकायचं. एक कालवाच होता बघा, जो कालवाच आणि त्या कानात काय केलं तरी बाबा कडपलट आणि तो झोपेतून उगवल्यानंतर रागवला बा कमालीचा. तर म्हणलं मूर्खानो एवढा आनंद सोडून देऊन मला आनंद करेल आणू का तुम्हाला सगळं. म्हटलं हे बाबा आम्ही तुला उठवलं नाही, तुझ्या भावाने काय केलं. म्हणलं रावणाने तरी कशाला उठणं करता. म्हणलं राम स्वारी करून आलेला आहे. म्हणलं राम तरी स्वारी करतो, दुसऱ्याच्या वस्तूवरती आक्रमण करणं हे शहाणपणा नसून नीती नसून हे काय. म्हणलं असलं अहो म्हणलं विनाकारण राम स्वारी करून आला नाही. म्हणलं मग काय तुझ्या भावाने त्याची बायकोच. म्हणलं रावण गदा आहे, अतिक्रमण करत होतो म्हणून काय तो. पूर्वीच्या काळामध्ये राक्षसाला सुद्धा काय कळत होती, नीती कळत. आता माणसाला नीती कळेल. पुढचा इतिहास तुम्हाला झालं सगळं माहिती आहे की. तेव्हा झोपेतून उठलेला जो मनुष्य आहे तो सांगतो मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत ते 61 म्हणून ब्रह्म यज्ञ स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, श्रुती चांगली सद्रूप आहे. पुढे पुढे प्रकाशाने कोण करते ब्रह्म आणि आनंदही कोणाचा आहे. यदज्ञान 62 बसलो यदज्ञानं तत्रलीनो विज्ञानमयो इत्यो तयो विले अवस्था निद्रानानं जसे. यदज्ञानं तत्रलीनो तो विज्ञानमयो भय. असं जे आनंदमय कोश आहे ते आनंद कोशमय कोशामध्ये यदज्ञान तत्रलीनो विज्ञानमय मनोमय. त्या आणखी अज्ञानामध्ये विज्ञान आणि मनोमय कोश आहे ना आपले. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. शेवटचा कोणता. तेव्हा सुषुप्तीमध्ये जो आनंद होत असतो तो कोणता कोश आहे, त्याला आनंदमय कोश. अज्ञानाला कोणता कोश म्हणतात, आनंदमय कोश. हे जे शरीर आहे ना अन्नमय कोश. प्राण आहे म्हणून हे शरीर चालते, म्हणून प्राणाला कोणता कोश, प्राण. प्राणाचे व्यवहार होत असतात कोणाच्या नाही. अगोदर मनोमय कोश आहे ना. प्राण जड स्वरूप आहे, त्याला समजते का. म्हणजे प्रवृत्ती होत असते कोणा मनोमय. आणि मनाचं केंद्र कोण आहे, बुद्धी आहे, त्याला विज्ञान आहे. आणि सगळं ज्या ठिकाणी मावळते अज्ञानामध्ये त्या अज्ञानाला कोणता कोश म्हणतात, आनंदमय. मग अज्ञानामध्ये सगळं हे काय होतं महाराज, कोण मावळते त्याच्यामध्ये विज्ञान मनोमय. अज्ञानामध्ये आहे काय अज्ञानमय कोश म्हणजे आनंदमय कोश. त्याच्यामध्ये या विज्ञानमयाचा आणि मनोमयाचा लय होत असतो. लय होण्याचं म्हणजे एखाद्या झाडाचा बीजामध्ये काय असतं, लय असतो. बीज
बीज दिसते का? झाड दिसते. मग झाड आलं कुठून? बीज काय केलं पाहिजे? मग बीज हे झाड, आपलं झाड आहे, बीजात काय आहे? लीन आहे. जर लीन अवस्था, त्यालाच मग आनंदमय कोश म्हणणार. विज्ञानमय मनोमय तय ही विलय अवस्था निद्रा ज्ञानम सेवे. त्याची जी विलय अवस्था असते त्यालाच निद्रा किंवा अज्ञान असं म्हणत असतात. जोपर्यंत मन रूपाने आहे तो प्राणाच्या व्यवहारामधलं सगळं चालू असतात. प्राणाचा व्यवहार संपला म्हणजे संपलं सगळं. इतरांचे जरी व्यवहार बंद पडले असले पण प्राणाचा अगदी जन्मल्यापासून तर देह सोडेपर्यंत प्राणाचे व्यवहार कधी शांत होत नाही. प्राण शांत झाला की मग ते गोष्ट सांगितलेली आहे नाही तेव्हा इंद्रियामध्ये कोण श्रेष्ठ आहे. मग डोळे म्हटलं आम्ही असल्यामुळे तर जगतातला सगळा व्यवहार चालतो राहतो. सगळा जगदान एक एक आपलं सांगितलं जातं. हे सगळी भानगड कोणाकडे गेली? ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणलं काय हरकत नाही, मग कोण श्रेष्ठ आहे तुम्हाला सांगा. मग एकेकाला सांगितलं म्हणलं तुम्ही बाहेर पडा. डोळ्याला सांगितलं बाहेर पडा तरी मनुष्य वाचतो. कानाला लागलं तरी, शरीराला लागलं तरी वाचून, आणि प्राण निघायला लागला तर राम बोलो बाई. सगळंच अंग तरुणी आहे, गोरे आहे, तरुण आहे, देखणं आहे, सगळं काही आहे. म्हणजे मग मसनात कशामुळे घेऊन चालले? प्राण नाही. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? मला किती पैसा जाऊ गेला तरी चालेल पण मला काय करा? वाचवा म्हणजे काय करा? मग प्राण असं हा प्राण आहे सुद्धा इथे दिले. म्हणून मनोमय आणि विज्ञानमय हे अज्ञानामध्ये काय असतात? लीन असतात. निद्रा ज्ञानम त्यालाच अज्ञान असं म्हणतात. निद्रा अज्ञान एकाच अर्थाचे वाचक शब्द आहे. विलीन कृतवत पश्चात स्यात् विज्ञानमयो घनो घना. विलीनावस्था आनंदमय शब्देन कथ्यते. विलीन कृतवत पश्चात स्यात् विज्ञानमयो घनो. एक दृष्टांत देऊन सांगतात. तुपाचा दृष्टांत दिला आहे. प्रभाच्या 2 अवस्था बरं का. त्याच्यामध्ये तूप असतं, दह्यामधून बाईने मंथन करून काय निघतो? लोण्याचा गोळा. एक ही अवस्था. आणि पुढे त्याला थोडं उष्णता जर लागली कशाला? घट्ट तुपाला, त्याचं काय होत असते? पातळ होत असते. कुठेतरी परदेशी पाहुणे आले आपलं भारतीय पक्वान पुरणाच्या पोळीचं काय केलं? आणि ती उभयता जेवायला बसली. पुरणाची पोळी, त्याच्यावरती वरून काय व्हायचं? वाढायचं तूप. परदेशी लोकांना काय मारतात? चरबी खाणारे माणसं. काय खाणारे? नाही तर ते रुसत असतात. तुम्हाला कल्पना नाही. परदेशी लोकांना त्यांचे ते पक्वांना कधी सेवन करू नये माणसं. त्याच्यात काय असते? चरबी असते. ती मग बघा त्यांना काय पुरणाची पोळी माहिती बघा. मग ते जोडपं होताना परदेशी ते विचार करायला लागलं. म्हणलं हे पुरणाची पोळी, याच्यात पुरण कसं शिरलं कोणा? एवढं बंद सगळं आहे. आणि ते खाते वेळी पुरणाची पोळी भरली, पुन्हा वरून तूप. मध्ये तूप म्हणजे किती असतं? असं द्रोणवर तूप असतं बघा. ते भारतीयाची खेड्यापाड्यातल्या गोष्टी शहरामध्ये नसते बघा. शहरातला चहा मागामध्ये बघावं लागतं. किती दूर आहे ते. खेड्यामध्ये हे परत भरपूर तूप. ते तूप कसं पुरणाची पोळी कशी खायची याची अक्कल लागत असते. मग तिचा तुकडा पाडायचा, काय पाडायचा? तुपामध्ये काय करायचं? झटका द्यायचा. नाही तर बुडवल्याबरोबर सगळा. मग त्याला नवल वाटलं. मला तर म्हणलं काय असं पकवान आपण काय केलं नाही. मग तो परदेशात गेला आणि सांगितलं. म्हणलं आमच्याकडे बाईला सांगितलं तर पुरणाच्या पोळ्या करायच्या पण तूप पाहिजे.
मंदिरच्या घरी हा कार्यक्रम झालेला होता, त्याला सांगितलं एक डबावर काय पाठवून द्या. मग त्याने डबावर तूप काय केलं, पाठवलं. थंडीमुळे ते तूप काय झालं, आणि ते बर्फासारखं झालं बघा. म्हणलं काय मूर्ख आहे, मी तूप सांगितलं आणि म्हणलं हे बर्फ कशाला. खाऊ म्हणलं काही अक्कल आहे का तुम्हाला, तूप हे पातळ असते, काळा रंग दिसतो नाही. म्हटलं हे बर्फ काय, हे काय नाही. मग त्याने सांगितलं, म्हणलं हे पाहिजे 2 अवस्था आहे. पहिली अवस्था कोणती, पांढरी असते, असा गोळा असतो आणि त्याला उष्णता लागली. आणि मग तो 2 प्रकारचे आहे का एकच आहे, अवस्था किती आहे. त्याप्रमाणे तो विज्ञानमय विलीन झाला तर त्याला आनंदमय म्हणायचं. काय म्हणायचं, आणि तोच आनंदमय जागृतीमध्ये असेल त्याला विज्ञानमय म्हणायचं. एकाच अवस्थेचे 2 काय आहे. तो दृष्टांत या ठिकाणी विलीन कृतवत पश्चात सात विज्ञानमय योगाना, विलीन गुणवत पश्चात घट्ट दिसणार तूप त्याला उष्णता लागली म्हणजे ते काय होत असते. त्याप्रमाणे सात विज्ञानमय घटा, जो अज्ञाना आनंदमय कोशाचा फरक आहे. जागृतीमध्ये कोणता होत असतो तो विज्ञानमय, झोपेमध्ये आनंदमय, आणि जागृती विज्ञान. विलीन अवस्था आनंदमय शब्दहीन कष्टते. त्या विज्ञानमयाची जी विलीन अवस्था असते तिलाच कोणता कोश म्हणत असतात. झोपेमध्ये काय असते, केवळ आनंद असतो. झोपेतल्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारे विषमपणा नाही. जे गरीबाला झोप येत असते तीच कोणाला येते. हा गाद्या गिरद्यामध्ये काय विषमता आहे. गरीब असेल तर तो दगडावर जरी झोपला तरी झोपेचं सुख काय आहे. गाद्या गिरद्यावर लोळ घेऊन झोपला तरी सुखच आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही. बाकीच्या सुखामध्ये प्रकार नाही. दृष्टांत संपला आपला. विलीनावस्था त्याला म्हणत असतात. आनंदमय शब्दही न कथ्यते, त्यालाच आनंदमय कोशाचा वर्धाचा. आता आपल्याला झोप लागण्याच्या पूर्वी काय काय प्रकार होतात तो प्रकार पुढे सांगतात. विलीनावस्था आनंदमया युक्तता अध्यर्थम स्पष्टीकर होते. त्या उदाहरण देऊन स्पष्टीकरण करतात. सुप्ती पूर्वक्षणे बुद्धिवृत्ती या सुखबिंबिता शैवत बिंबिता लीनावस्था आनंदमय कोश आहे. सुप्ती पूर्वक्षणे झोप लागण्याच्या पूर्वी. सुप्ती म्हणजे झोप, पूर्वक्षणे म्हणजे झोप लागण्याच्या पूर्वी. बुद्धिवृत्त या सुखबिंबिता, मग वृत्ती अंतर्मुख होते. काय होते, अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये ब्रह्माचं काय पडते. ब्रह्म हे कसं आहे, दुःखरूप आहे का सुखरूप आहे. त्याला सुखबिंबिता. तुम्ही ऐकले की थिअरी, आपल्याला असं वाटते विषयामध्ये सुख आहे, ते विषयात सुख नसून आत्म्याचंच काय आहे ते. ज्ञान कोणाला असते, ज्ञात्या पुरुषाला. आपल्याला भ्रम आहे, आपल्याला वाटते सुख विषयातच काय. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिकी नाही. विद्युत स्फरणे नकाप आहे, मग ते सुख विषयाचं नसून कोणाचं आहे, ते ब्रह्माचंच आहे. सुखबिंबिता म्हणून झोप लागण्याच्या पूर्वी बुद्धिवृत्ती. त्या बुद्धिवृत्तीमध्ये अंतर्मुख बुद्धिवृत्तीमध्ये ब्रह्माचं आणखी प्रतिबिंब पडतं, सुखरूप ब्रह्माचं. शैव तद्बिंब सहित लीनावस्था आनंदमय कथित शैव तद्बिंब सहित, बिंबासहित आणखी ते अंतःकरण, त्यालाच कोणता कोश म्हणायचा, लीन आनंदमय. त्याच्यामध्ये आणखी लीन असल्यामुळे बुद्धी, त्यालाच आनंदमय कोश असं म्हणत असतात. आनंदमय कोशाची व्याख्या तुमच्या विचारसागरामध्ये कोशाचा विवेक करतं. कोशाहून आत्मा कसा आहे. अन्नमय कोश आत्मा होऊ शकत नाही, प्राणमय नाही, मनोमय नाही, आनंदमय नाही. बरं का, या सर्वाचं प्रकाशन करतो तो आत्मा कोशाहून कसा आहे नाही.
तद्बिंबसहित लीनावस्था आनंदमय घट आहे. हे सर्वच्या सर्व ज्या अज्ञानामध्ये लीन होऊन राहते त्या अज्ञानाला कोणता कोश म्हणायचा? आनंदमय कोश. सुषुप्तीमध्ये अज्ञान आहे ना, आणि पुढे जागृतीमध्ये त्याच अज्ञानाचा परिणाम जागृतीमध्ये. त्याला कारण शरीर म्हणतात. एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर आणि एक हे दिसतं हे कोणतं आहे? पंचमहाभूताचं आहे स्थूल शरीर. 17 तत्वाचं जे कोणतं आहे त्याला काय म्हणायचं? मनबुद्धी चित्त अहंकार. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, 5 तेरी 15 आणि 4 एक. मनबुद्धी घेतले 17 तत्वाचं कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. हे सर्वच्या सर्व अज्ञानामध्ये काय होते? आणि त्या अज्ञानाला कोणता कोश म्हणतात? अंतर्मुखो यो आनंदमयो ब्रह्मसुखम तथा भुंक्ते चिद्ब्रह्मयुक्त अज्ञानोत्पन्न वृत्ती. अंतर्मुखो यो आनंदमय ब्रह्मसुखम तथा. वृत्ती काय होत असते? अंतर्मुख व्हावीला झोप लागण्याच्या पूर्वी आणि ती वृत्ती अंतर्मुख होत असते. आणि बहिर्मुख वृत्ती गाद्या गिरद्यापर्यंत डोळेपर्यंत बहिर्मुख वृत्ती आहे. आणि झोपेची वेळ आली म्हणजे वृत्ती काय होते? अंतर्मुख जो आनंदमय ते सुख कोणतं आहे? मग ब्रह्मसुखम तथा. जे सुख प्रतीला येते ते ब्रह्मच आहे. कोणत्याही पदार्थामध्ये दिसणारी जी गोडी असते ती मुळात कोणाची आहे? साखरेची आहे. मग कोणताही सुख असो ते सुख कोणाचं आहे? ते जिथे जिथे सुखाची उपलब्धी होईल ते सुख त्याचं नसून कोणाचं आहे? ते ज्या ज्या पदार्थामध्ये गोडी दिसेल ती गोडी त्या पदार्थाची नसून कोणाची आहे? एकच साखर असते अनेक पदार्थामध्ये तिची व्याप्ती असते. त्याप्रमाणे ब्रह्मसुखम तथा. भुंक्ते चिद्ब्रह्मयुक्ती अज्ञानोत्पन्न होईल. पण कोणताही ज्ञान होण्याकरता त्रिपुटी असावी लागत असेल. त्रिपुटी नसेल तर ज्ञान होऊ शकत नाही. त्रिपुटी म्हणजे एक ज्ञाता असावा लागतो, पुढे ज्ञान असावं लागते आणि मध्यंतरी क्रिया असावी लागत आहे, नाही का? हे खांबाचं ज्ञान होते. ज्याला ज्ञान होते त्याला ज्ञाता म्हणायचं, ज्याचं ज्ञान होते त्याला ज्ञेय म्हणायचं, आणि इंद्रियाच्या द्वारा जे होत असते त्याला ज्ञान म्हणायचं. विना त्रिपुटीशिवाय ज्ञान होऊ शकत. मग त्रिपुंक्ते चिद्ब्रह्म वृत्तीभिः अज्ञानोत्पन्न वृत्तीभिः तद्बिंब सहित अज्ञानोत्पन्न वृत्ती. ब्रह्माचं आणखी त्याच्यामध्ये आभास हा त्याचं सर्व आणि प्रकाशन करत असतो. तो आभास कोणाचा असतो? ब्रह्माचा असतो. विना आभास त्या वृत्तीमध्ये काय असतो? आभास. हे बा सूर्याची किरण आहे, त्या प्रत्येक किरणामध्ये काय असतो? त्याप्रमाणे आपली जी वृत्ती जात असते त्या वृत्तीमध्ये चिदाभास असतो. वृत्ती काय करते? अज्ञानाचं आवरण भंग करते आणि चिदाभास त्याचं काय करून देते? ज्ञान करून देते. तुमच्या कुटस्थितीमध्ये हा सगळा विषय आलेला आहे. दोहाची आवश्यकता असते. अज्ञानाचा भंग करण्याकरता वृत्तीची आवश्यकता आहे आणि त्याचं ज्ञान करून देण्याकरता चिदाभासाची आवश्यकता आहे. तेव्हा त्रिपुटी या ठिकाणी सांगितलेले आहे. भुंक्ते चिद्ब्रह्म अज्ञानोत्पन्न वृत्ती. अज्ञानापासून उत्पन्न झालेली वृत्ती आणि याचा भोग घेत असते असं इथे वर्णन केलेलं आहे. का म्हणलं आम्ही सगळं काही आणखी घेत आहोत, मग आम्हाला त्याचं ज्ञान का होत नाही? त्याचा प्रश्न इथे खालच्या 66व्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर देऊन सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण जागृतीमध्ये एखाद्या पदार्थाचा काय करतो? भोग घेतो, आपल्याला ज्ञान होते त्याचं. मग झोपेमध्ये असलेल्या आनंदाचं ज्ञान का होत नाही? त्याच्याकरता 66वा श्लोक. अज्ञानवृत्तया सूक्ष्म विस्पष्टा बुद्धिवृत्तया आणि ते वेदांत सिद्धांत पारगाः प्रवदन्ति. अज्ञानवृत्तया सूक्ष्म विस्पष्टा बुद्धिवृत्तया. अज्ञानाच्या ज्या वृत्ती असतात अत्यंत सूक्ष्म असतात आणि विस्पष्ट जागृतीमध्ये असलेल्या ज्या वृत्ती असतात त्या मात्र स्पष्ट असतात. जागृतीमध्ये जसा भोग घेतेवेळी मी पण मुख्य पदार्थाचा भोग घेतो असं ज्ञान होते, तसंच
सुषुप्तीमध्ये ज्ञान होत. मग सुषुप्तीमध्ये का होत नाही आणि जागृतीमध्ये का होते? त्याच्याकरता ज्ञानवृत्ती हा सूक्ष्म. सुषुप्तीमध्ये असलेल्या अज्ञान आहे त्याच्या वृत्ती कशा असतात? सूक्ष्म असतात. सूक्ष्म म्हणजे आहे पण त्याचं स्पष्टीकरण होत नाही. त्याला बीजामध्ये एखाद्या आंब्यामध्ये कोळीमध्ये बीज आहे करे दिसते का त्याला? ते सूक्ष्म अवस्था कोणती? हे पाय शेंगदाणे भाजले आणि जरी आपण पाण्यामध्ये टाकले त्याला अंकुर फुटतो का? मधलं बीज काय केलं? संपलं. भाजलेलं बीज खाण्याच्या उपयोगाचं असतं, ते पेरण्याच्या उपयोगाचं नसतं. ते दग्ध होऊन जातं. सूक्ष्म त्याच्यामध्ये विज्ञानाला सुद्धा एवढं विज्ञान गेलेलं आहे ना. मला त्या शेंगदाण्यामध्ये टम फुगला ज्यावरती शेंगदाणा त्यात पाणी शिरलं. विज्ञानसुद्धा सांगत कसं शिरते कळत नाही, पण शिरल्याशिवाय ईश्वरी लीला आहे. म्हणून बुद्धिवृत्ती ज्या त्या स्पष्ट असतात. म्हणून आपल्याला जागृतीमध्ये मी आनंदाचा भोग घेत आहो असं ज्ञान होते आणि झोपेमध्ये मी आनंदाचा भोग घेत आहो असं ज्ञान होत नाही. का होत नाही? त्या वृत्ती सूक्ष्म असतात आणि जागृतीतल्या वृत्ती कशा असतात? स्पष्ट. म्हणून आम्ही अमक्या पदार्थाचा आनंद घेत आहोत असं ज्ञान होते. असं कोण सांगते? वेदांत सिद्धांत पारक हा प्रांत आहे. सामान्य माणसं काही हिस्ट्री स्टँडवरचा आम्हाला सांगू शकतो का? मग कोण? वेदांत सिद्धांत पारक. वेदांताचा सिद्धांत याच्या घडी उतरलेला आहे असा जो स्थितप्रज्ञ पुरुष, गुणातीत पुरुष, तो काय करतो? आपल्याला अनुभव आहे त्याचा सिद्ध पुरुषाला. पण सिद्ध जे ज्यांच्यावरती कृपा झालेली आहे असे सिद्ध ज्ञानेश्वर महाराज, तुकोबार आहे वगैरे आधी करून त्यांना याचा काय वेदांत सिद्धांत पारगा हे कुठं सांगितलेलं आहे वगैरे याचा बरं का 67 वाचलो, वरचा आला ना 66 वाचलो. म्हणलं कुठं कुठं सांगितलेलं आहे? प्रमाण देऊन सांगावं लागतं ना. प्रमाण नसेल तर काय आहे त्याचं? का कोणत्या याला काय लागते? कोणीतरी एक मास्टर रस्त्याने चाललेला होता आणि रस्त्याने चाललेला नंतर त्यांना तर ऊसाचा मळा दिसला. कोणता? बसला तिथे ऊस खायला काहीतरी 2-3 मालकाला ऊसाचा मळा. तो म्हणला का कसं काय आहे? ऊस कुठले? म्हणलं इथलीच आहे. कोणाला विचारा? म्हटलं तुम्हाला माहिती नाही का? आम्ही कोणत्याही वस्तूला विचारल्याशिवाय हात लावत. म्हटलं कोणाला? तर म्हटलं इथं मंडळी नाही, मुलगा नाही, कोणा विचारलं तरी. म्हणलं कोणाला विचारलं तुम्ही? तर म्हटलं उसालाच विचारलं तर घेऊ का 2-4? म्हटलं तुम्हीच माझ्याशी बोलला की? म्हटलं घे 4-5. मग मला काय होता तोही साधा नव्हतं का? म्हटलं तुझ्याशी ऊस बोलत असतो का? अरे अरे ऊसान काय म्हणतो महापुरुष. घेऊ का 4-5 जणांना घेत आपण? असं माणूस म्हणायला लागला. म्हणलंय बा तुझ्याशी ऊस बोलतो, माझ्याशी म्हणलं कोरड्या बोलत असतो. बैल हाकण्याचा काय होता? अरे अरे कोरड्या काय म्हणतो? म्हणला थेरड्या. लगाव का 4-5? म्हणलं लगाव 10-5. प्रमाण लागत असते. काय लागले? तस्मात शास्त्र. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या याला कवितेला काही नाही. कवितेला किंमत आहे का? काय द्यावं लागतं? सुख नाही कोठे आली या संसारे. संसारामध्ये सुख नाही. कशावरून सुख नाही कोठे? तुकोबर आहे. संतांच्या वाक्याला आणण्याची आवश्यकता नसते. जे बोलेल ते काय असते? प्रमाण असते. म्हणजे ते त्याचा अधिक विचार केलेला आहे. मांडोक्यता उपनिषद श्रुती इथे स्वटम आनंदमय भोक्तृत्वम ब्रह्मानंदी भोग्यता. मांडोक्य उपनिषद मांडोक्य
तापनिषद उपनिषद या श्रुतीमध्ये इति एतत् स्फुटम उत्तम स्पष्ट प्रकारे काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आनंदमय भोक्तृत्व ब्रह्मानंदे त्रिपुटी असावी लागते. भोग्य आणि दुसरा कोण, आणि मधली काय होत असते क्रिया. जेवायला बसल्यानंतर जेवणार आणि पुढे काय पाहिजे, आनंदमयाला भोक्तृत्व म्हणायचं, ब्रह्मानंदाला काय म्हणायचं. आनंदमय म्हणजे मनुष्य कशाचा भोग घेतो, ज्याचा भोग घेतो त्याला ब्रह्मानंद म्हणायचं, त्याला भोग्य. घेणाऱ्याला काय म्हणायचं, भोक्ता. आनंदमय कोण आहे, भोक्ता. आणि ब्रह्मानंद कोण आहे, भोग्य. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने याचा काय केलेलं आहे, अधिक विचार कधी करू.